यांना विनम्र अभिवादन करतो. परळीव मराठी मंडळ सादर करीत आहे शादी.edu. प्रमुख भूमिके आदित्य दत्तवाडी, नीरज गाडगीळ, गिरीश चिटणीस, मुग्धा साने आणि आदिती मागेकर. तर परळीव मराठी मंडळ सादर करीत आहे शादी.edu. उंची 5 फूट 5 इंच. आपण यांना पाहिलं का? आल्या आल्या माझी उडवायला आता. अहो सर, उडवताय कसली? गुरु आहात तुम्ही. आता गुरु मानलंच आहे तर इथे कसं राहायचं हे पण शिकवतो तुला. आधी तुला कळलं दाखव.
तुझे शूज काढून टाक तिकडे, नाहीतर काकू रागवतील. तुझे शूज तुझ्या रूममध्येच टाक. ही तुझी रूम. हा ते सॉक्स जे वास मारता येते. आणि हे आपलं किचन. हा आपला फ्रीज. यात ना एका महिन्याची फ्रोझन भाजी आरामात बसते आणि एका आठवड्याची बनवलेली भाजी. हे बघ, ही आठवड्याची फ्लावरची भाजी. खाणार आहेस का? खाल्ल्यावर नुसती भांडी घासून ठेवायची. अरे वा, आणि डिश वॉशर तर आहे तिथे. बरोबर, यात न घासलेली भांडी ठेवायची. डिश वॉशर कसला? अरे काकूचा भरोसा नाही आहे डिश वॉशरवर, म्हणून तो आम्ही डिश स्टोरेज म्हणून वापरतो. आणि ही आपली बाथरूम. एक टिश्यू पेपर कसा वापरायचा माहिती आहे? चांगली महिनाभर प्रॅक्टिस करून आली. अजून एक महत्वाचं म्हणजे शॉवर कर्टन बाथटबच्या आत सोडायचा. बाहेर सोडलाच ना पण बाथटब मस्त आहे. टब्बात पण फक्त कापूस घेतात. काकू काकू कळेल तुला. म्हणजे मॉइश्चरायझर, फेस वॉश, शॅम्पू फार केवढ्या वाटलं. ती पण काकूंची सौंदर्य प्रसाधन आहे. ती तू नाही वापरायची बरं का. आणि बाकी आपल्याकडे पिण्याच्या पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही. 24 तास नळाला पिण्याचं पाणी. हा आपला पिण्याच्या पाण्याचा नळ. अरे पण मी ऐकलं इथलं पाणी खूप खराब आहे म्हणून. लोकांना किडनी स्टोन वगैरे होतं म्हणे. आपल्याकडे प्युरिफायर वगैरे आहे ना? त्याला सांगलीचा नव्हतं. सांगलीचं पाणी पिऊन जगलायच ना 24 वर्ष. काही किडनी स्टोन वगैरे होत नाही. आणि उगाच फालतू गोष्टींचं टेन्शन घेऊ नकोस. मला घरात अजून एक काकू नको. काकू काकू कधीपासून ऐकतोय. चायला आता मला सांग, काकू हे काय प्रकरण आहे? कार्तिक कुलकर्णी म्हणजे काकू. शी काहीतरीच काय. तसा दिसत नाहीस हो. अगदी गोड माझ्या राजकुमारासारखाच दिसतो. फेसबुकवर तू दिसतो तसाच आहे असं म्हणायचं ना तुला? छे छे, ते फेसबुक वगैरे नाही वापरत मी. फालतू फार वाईट नाद आहे तो. हा दत्तू तासनतास पोरींचे फोटो बघत असतो. माझ्याशी बोलायला वेळच नसतो त्याला. तू आलास ना बस थोडे तरी सोबत काय नमुना आहे. आणि हो, तू आजच आलास ते फार बरं केलंस. हा रविवार म्हणजे वॉलमार्ट शॉपिंगचा दिवस. आपण शॉपिंग करून येऊ तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी. हो म्हणजे तुझ्याकडे कार आहे तर? छे रे, माझ्याकडे नाही गाडी, पण माझ्या शिवानीकडे आहे ना. शिवानी कोण? हो, शिवानी म्हणजे माझी बालपणीची खास मैत्रीण. आम्ही एकत्र शिकलो, एकत्र वाढलो, पण मग कॉलेज मध्ये काही एकत्र मिळालं नाही. मी गेलो IIT आणि ती गेली समीन्स मध्ये. असं मी प्रयत्न केला होता, पण कार्तिकला वगैरे स्वतः दिला. तुझं वागणं बघितलं असतं तर दिदी पण असतं. आलोच मी पटकन सरसर बोललो. कसं बोलतय आणि म्हणे सरस करू दे. परफेक्ट नमुना आहे हा. काकू आहे एकदम या. आणि शिवानी कोण आहे? शिवानी त्याची गर्लफ्रेंड वगैरे आहे का रे? याला काय असणार गर्लफ्रेंड? ती तर याचा बॉयफ्रेंड आहे. हा झालाय समज जाओगे बच्चेची सहज समज. आधी तुझं सामान वरून ठेव, नाहीतर काकूंची पेट सुरू होईल. अच्छा दत्तू, मी कॉमन मधली सगळी लिस्ट बनवली आहे आणि ही माझी लिस्ट. दत्तू तुझी काय लिस्ट? हो म्हणजे तू नाही काय येणार आमच्याबरोबर? पोरीकडून फेवर मागायची सवय नाही आपल्याला. आणि त्या भवानीच्या गाडी बसण्यावेळे वाईट दिवस आले नाही तसं नंतर. आपण एक हाफ मारली तर 10 मुली घरी सामान मार ना, त्यांना झाक मार. एक गप्पे आणि लिस्ट वगैरे ना पोरी बनवतात.
आपली काही रेस नाही. 10 डिओच्या बाटल्या घेऊन ये. 10 डिओच्या बाटल्या? अरे मग काय, दररोज आंघोळ करायची कटकट नाही. दररोज 8 वाजता लॅब मध्ये हजेरी लावायची असते आम्हाला. त्या समीरच्या पोलीसारखं आयचं फंडिंग घेऊन येत नाही आम्ही. तुला आपल्या समाजाची सगळी लिस्ट सांगतो, म्हणजे कसं मी नसताना तुला घराची काळजी घेता येईल. अच्छा बर, तर कॉमन मध्ये दूध, दही, कांदा, टोमॅटो आणि बाकीच्या भाज्या. अरे वा, सोपं आहे की. आता यासाठी लिस्ट कशाला? अरे कॉमेंटची लिस्ट इझी आहे रे, पण काकूची खास खरेदी खूप डिटेल असते. हे पण ते खासगी आहे ना. पण नीरज, तू मला आवडलास. तुला म्हणून सांगतो, हा डवसा कुटुंब असो, त्याने त्वचा कशी अगदी लकलकून जाते. आणि हे कोकोमट व्यवस्थित थंडीत गारठीत फुटून जात होतो माझे. तुझे गाव पण बघ. अच्छा, आणि बाकीचे हेअर केअर प्रोडक्ट, हा पपाया शॅम्पू आणि हे अल्ट्रा रिच वेलवेट कंडिशनर. अरे पण हेड अँड शोल्डर्स मध्ये तर शॅम्पू आणि कंडिशनर एकातच असतं. काय उद्योग बोलतोय मी आणि तो कसला शॅम्पू, नुसती केमिकल्स. आणि हो, मी तुला फेअर अँड लव्ह देण्याला सांगितलं होतं, आणलंस का तू? अरे हो, आणलंय. देतो हा.